नाम आपण ऐकणार आहोत श्रीमद भागवत गीतेतील 18व्या अध्यायामधला 66वा श्लोकाचा अर्थ आणि श्लोक. सर्वधर्मान् परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि शुच. अर्थात सर्व धर्मान म्हणजे सर्व धर्मांना, परित्यज्य म्हणजे सोडून, माम म्हणजे मला, एकम म्हणजे एकट्याला, शरणम म्हणजे शरण, व्रज म्हणजे जा, अहम म्हणजे मी, त्वाम म्हणजे तुला, सर्व पापेभ्य म्हणजे सर्व पापापासून, मोक्ष विमाक्षुच म्हणजे मुक्त करीन, मासुच म्हणजे शोक करू नकोस. ऐहिक सुखाकरता किंवा पारतंत्रिक हिताकरता मानव नाना प्रकारचे धर्म आचरण करतो, जसे ग्रामधर्म, कुळधर्म, देशधर्म, अंतर्याग, बहिर्यागी देवतांचे धर्म इत्यादी. मात्र या धर्म आचरणांनी तात्पुरता लाभ होत असला, काही काळ जीवन सुखाचे पार पडत असले, काही काळाकरता स्वर्ग वैकुंठाची देवतापदही मिळत असले तरी त्यामुळे भ्रमणेपासून मुक्त होऊन जीवाला शाश्वत सुख मिळत नाही. म्हणून त्यामुळे जीवाचे खरे कल्याण होत नाही. ते होण्याकरता या सर्व धर्माचा त्याग करून त्या एकट्याला प्रभूला शरण गेले पाहिजे. म्हणजे तो सर्व प्रकारच्या पापाचा, सर्व कर्माचा क्षय करून आपले परमपद देतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला परमहितगुज सांगताना म्हणतात, तू या सर्व धर्माचा त्याग करून मला एकट्याला अनन्यभावे शरण ये. मी तुला सर्व पापापासून मुक्त करून माझे अविनाशी पद देईल. तू कसलाही शोक करू नकोस. या कुळधर्मादी सर्व याकरता म्हटले आहे की ते मानवाच्या मनाने धारण करून थोडी तरी मनाला स्थिरता आणतात. शिवाय या युद्धाने जाती धर्म, कुलधर्म नष्ट होतील अशी अर्जुनाची मुळात शंका होती. म्हणून भगवान श्रीकृष्ण महाराजांनी उपसंहार रूपाने त्याचा त्याग करण्यास सांगितले. दंडवत प्रणाम.